नमस्कार मित्रांनो, मी आहे डा सर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आता आपण ओ एस आय मॉडेल म्हणजे काय आणि त्याचं लेअर्ड आर्किटेक्चर कशा पद्धतीनं आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ओ एस आय मॉडेल. The users of a computer network are located over a wide physical range, that is all over the world. कॉम्प्युटर नेटवर्क जे संपूर्ण जगामध्ये पसरलेलं आहे की ज्याला आपण इंटरनेट म्हणतो, तर या इंटरनेटचे जे युजर्स आहेत ते सर्व जगभर पसरलेले आहेत. Therefore, to ensure that nationwide and worldwide data communication system can be developed and are compatible to each other, an international group of standards has been developed. तर पहा, या संपूर्ण जगामध्ये जे वेगवेगळे देश आहेत, हे देश आता इंटरनेटच्या सहाय्याने एकमेकाला जोडलेले आहेत. मग या देशांमध्ये ज्यावेळी माहितीची देवाणघेवाण होणार आहे त्यावेळी एक स्टँडर्ड त्या ठिकाणी निर्माण झालेलं असलं पाहिजे. कशासाठी? तर प्रॉपर कम्युनिकेशन या दोन नेशनमध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये हे प्रॉपर कम्युनिकेशन होण्यासाठी त्या ठिकाणी स्टँडर्डची आवश्यकता भासणार आहे. These standards will fit into a framework which has been developed by international organizations of standard. तर दोन नेशनमध्ये जे प्रॉपर कम्युनिकेशन व्हायला पाहिजे यासाठी जे आपण स्टँडर्ड निर्माण व्हायला पाहिजे म्हणतो, तर हे स्टँडर्ड एका ऑर्गनायझेशननं निर्माण केलेलं आहे की ज्याचं नाव आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्ड, ज्यालाच आपण ISO असं म्हणतो. This framework is called as Model for Open System Interconnection and is normally referred as OSI reference model. तर हे जे काही निर्माण झालेलं स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्डचं जे काही फ्रेमवर्क आहे या फ्रेमवर्कला आपण मॉडेल फॉर ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन या नावाने ओळखतो, की ज्याला आपण शॉर्टकटमध्ये OSI असंही देखील म्हणतो. तर आपणाला लक्षात आलं असेल की कॉम्प्युटर नेटवर्क जे आहे ते संपूर्ण जगभर पसरलेलं आहे आणि प्रत्येक देशामध्ये किंवा देशाअंतर्गत ज्यावेळी माहितीची देवाणघेवाण होत असणार आहे त्यावेळी प्रॉपर कम्युनिकेशन होण्यासाठी जे स्टँडर्ड वापरलं जाणार आहे त्यालाच आपण OSI असं म्हणणार आहोत. आता आपण लेयर्ड आर्किटेक्चर विषयी जाणून घेत आहोत. Next figure shows the 7-layer architecture of ISO-OSI reference model. It defines 7 levels or layers in a complete communication system. The lowest layer is a physical layer and highest is called as application layer. तर आपण पुढील डायग्राममध्ये OSI मॉडेल स्ट्रक्चर पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये 7 लेयर असणार आहेत. जो सगळ्यात खालचा लेयर असणार आहे की ज्याला आपण फिजिकल लेयर म्हणतो आणि सगळ्यात टॉपचा जो लेयर असणार आहे की ज्याला आपण ॲप्लिकेशन लेयर म्हणतो, हे आपणाला पुढील डायग्राममध्ये पाहायला मिळणार आहे. Each computer on network uses a series of protocols to perform the functions assigned to each other. ज्यावेळी आपला कम्प्युटर नेटवर्कला जोडला जातो त्यावेळी त्या कम्प्युटरमध्ये जे असणारे प्रोटोकॉल्स आहेत किंवा कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स जे आहेत यांचा वापर करून आपला कम्प्युटर हा नेटवर्कवरती कम्युनिकेशन परफॉर्म करत असतो. म्हणजेच कम्प्युटर नेटवर्क हा कम्युनिकेशन प्रोटोकॉलच्या सहाय्यानेच या इंटरनेटशी किंवा या नेटवर्कशी जोडला जातो. आणि त्याच्या आतमध्ये जे असणारे लेयर्स आहेत म्हणजे त्या प्रोटोकॉलच्या आतमध्ये असणारे लेयर्स आहेत ते प्रत्येक लेयर त्यांची व्यक्तिगत जबाबदारी जी असणार आहे ती पूर्ण करणार आहेत आणि एकूणच त्या प्रोटोकॉलच्या सहाय्याने आपणाला त्या ठिकाणी ते काम करत असलेलं पाहायला मिळणार आहे. These layers collectively form the protocol stack or networking stack. तर
हे जे काही 7 लेयर्स आहेत हे एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी प्रोटोकॉल स्टॅक निर्माण होणार आहे किंवा त्याला नेटवर्किंग स्टॅक असे देखील म्हटलं जाणार आहे. काही ठिकाणी 7 लेअरपेक्षा काही कमी लेयर्स असणार आहेत, तर त्यांच्या ग्रुपिंगला आपण प्रोटोकॉल स्टॅक अथवा नेटवर्किंग स्टॅक असं म्हणणार आहोत. तर आता आपण या ठिकाणी जी मगाशी आपण संदर्भ घेतलेली जी डायग्राम आहे 7 लेयरची ती या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला जो लेयर आहे टॉपचा की जो आहे ॲप्लिकेशन लेयर, तर बॉटमचा जो लेयर आहे की जो मगाशी आपण विचारात घेतलं होतं फिजिकल लेयर. ओके, तर या ठिकाणी आपण आता पाहतोय की हे जे काही 7 लेयर्स आहेत हे 7 लेयर्स या ठिकाणी 1 to 7 या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. सो लेयर 1 हा फिजिकल लेयर असणार आहे आणि शेवटचा लेयर हा ॲप्लिकेशन लेयर असणार आहे. सो मी रीड करतोय बघा. फिजिकल लेयर नंतर आहे डेटा लिंक लेयर, त्याच्यानंतर आहे नेटवर्क लेयर, त्याच्यानंतर आहे ट्रान्सपोर्ट लेयर, त्यानंतर आहे सेशन लेयर आणि त्यानंतर आहे प्रेझेंटेशन लेयर आणि सर्वात शेवटी आहे टॉपला ॲप्लिकेशन लेयर. ओके, आणि सगळ्यात 0 लेवलचा जो काही या ठिकाणी पार्ट असणार आहे तो असणार आहे ट्रान्समिशन मीडिया. म्हणजे आपल्या ह्या ट्रान्समिशन मीडियाला कॉम्प्युटर जोडला जाणार आहे आणि मग या 7 लेयरच्या सहाय्याने डेटा कॉम्प्युटरच्या आतमध्ये शिरणार आहे किंवा कॉम्प्युटरमधून या नेटवर्कमध्ये या ट्रान्समिशन मीडियाच्या सहाय्याने पाठवला जाणार आहे. त्यावेळी हे 7 लेयर्स त्यांची व्यक्तिगत जबाबदारी त्या ठिकाणी पूर्ण करणार आहेत. At the top of the stack we have the application and at bottom is physical medium which actually connect the computer to the network. तर आपण जाणूनच घेतलेलं आहे की आपणाकडे जो टॉपला लेअर असणार आहे तो ॲप्लिकेशन लेअर असणार आहे, बॉटमला फिजिकल लेअर असतो. पण फिजिकल लेअर हा एक्झॅक्टली कुणाला जवळ असतो, ट्रान्समिशन मीडियाच्या जवळ असतो आणि या ट्रान्समिशन मीडियालाच आपण काय जोडलेलं असणार आहे, कम्प्युटर जोडलेला असणार आहे. Who developed the OSI model? OSI model was developed in two different and completely independent projects by the International Organization for Standardization, that is ISO, and the Consultative Committee for International Telephone and Telegraphy, that is CCITT, which is now known as ITU-T. तर OSI मॉडेल ISO द्वारा आणि ITU-T या दोन ऑर्गनायझेशनच्या संयुक्त कार्याने त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. बोथ these organization developed their own 7-layer model. Then in 1983 the two projects are combined together. तर ह्या दोन्ही ऑर्गनायझेशननी काय केलं होतं, त्यांचे स्वतःचे लेयर्स निर्माण केले होते आणि 1983च्या दरम्यान ह्या दोन्ही कंपन्यांच्या द्वारा जे निर्माण केलेले लेयर्स आहेत हे अभ्यासून त्यांचं एकत्रीकरण करून या ठिकाणी फायनल जो काही लेयरचा सेट तयार झालेला आहे तो म्हणजेच OSI मॉडेल. नेक्स्ट, OSI प्रोटोकॉल सूट. The OSI model was originally developed as a model for creating the 7-layer protocol suite, but this 7-layer protocol suite never came into the existence. तर सुरुवातीलाच OSI ने काय तयार केलं होतं, 7 लेयर्स तयार केले होते किंवा 7 लेयरचा एक प्रोटोकॉल सूट तयार केला होता, पण तो प्रत्यक्षरित्या तो वापरात नव्हता. In fact, none of the protocol suite existing today exactly match the 7-layer structure of the OSI model. तर आज देखील या ठिकाणी असा कोणता प्रोटोकॉल सूट एक्झॅक्ट नाही आहे की जो 7 लेयरची सगळ्या लेयरची पालन करतोय किंवा सगळेचे सगळे लेयर पाळतोय, असा कुठला आज देखील प्रोटोकॉल सूट नाही आहे. म्हणजे मगाशी आपण जाणून घेतलेलं आहे की या 7 लेयरमधील काही लेयर्स तुम्ही रेफर करू शकता किंवा सगळेचे सगळे लेयर्स देखील रेफर करू शकता ॲज अ प्रोटोकॉल स्टॅक म्हणून किंवा प्रो नेटवर्किंग सूट म्हणून त्याचा आपण वापर करू शकतो. बट स्टील द OSI रेफरन्स मॉडेल इज सो सिम्पल ॲट पॉवरफुल दॅट इट्स being used as a teaching reference and communication tool.
तर आजच्या घडीला OSI मॉडेल हा खूप सोपा आहे, पॉवरफुल आहे की आणि ज्याचा वापर आपण टीचिंगसाठी करतो की याच्या सहाय्याने आपणाला एक्झॅक्टली कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये कसं कम्युनिकेशन होतं याचा संदर्भ घेण्यासाठी आपण या 7 लेअरचा वापर करू शकतो. आणि हे जे OSI मॉडेल आहे ह्याला आपण एक कम्युनिकेशन टूल म्हणून देखील आपण वापरू शकतो. The reasons why real protocol stack differ from OSI model is that many protocols used today were developed before the OSI model was developed. तर मगाशी आपण एक जो मुद्दा विचारात घेतला होता की या ठिकाणी OSI जो मॉडेल आहे तो एक्झिस्ट होता, सुरुवातीला त्याची निर्मिती झाली होती, पण त्याचा म्हणावा तसा वापर किंवा इन रिअलिस्टिक त्याचा वापर होत नव्हता. हे आपणाला या मुद्द्यातून लक्षात येते, कारण की OSI निर्माण होण्या अगोदरच आणखी काही प्रोटोकॉल सूट निर्माण झाले होते, प्रोटोकॉल स्टॅक निर्माण झाले होते. त्यामुळं OSI जो मॉडेल आहे तो बऱ्याच अंशी आपण त्या ठिकाणी एक टूल म्हणून वापर करतोय, कारण की कशा पद्धतीनं नेटवर्कमध्ये कम्युनिकेशन होईल हे आपण या सिंपल मॉडेलच्या सहाय्याने समजू शकतो. म्हणजेच याचा आपण मगाशी घेतलेला जो संदर्भ आहे की ज्या ठिकाणी आपण लक्षात घेतलेला आहे की सगळेचे सगळे लेयर्स हे OSI मॉडेलमधील वापरले जातीलच असे काही नाहीत. काही लेयर्स वापरले जातील, काही लेयर्स नाही वापरले जातील. ओके. आणि याचं कारण असं आहे की काही प्रोटोकॉल्स हे OSI मॉडेलच्या अगोदरच निर्माण झालेले आहेत. TCP/IP protocol which are used extensively in practice have their own layered model. The TCP/IP reference model is discussed in later session. तर आपण या ठिकाणी TCP/IP या प्रोटोकॉल स्टॅककडे वळणारच आहोत, पण TCP/IP याचा या ठिकाणी आपण असा संदर्भ घेतोय की OSI मॉडेलपेक्षा TCP/IP मॉडेल हे खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, रिअल वर्ल्डमध्ये प्रॅक्टिकली त्याचा वापर केला जातो. Next figure shows a more detailed OSI model with two hosts A and B communicating with each other. तर पुढील डायग्राममध्ये OSI मॉडेल कशा पद्धतीनं काम करते दोन होस्टमध्ये हे आपणाला पाहता येईल. नेक्स्ट मुद्दा या ठिकाणी आपण पाहतोय इंटरफेस. An interface defines the operation and services offered by lowest layer to the upper layer. तर इंटरफेस म्हणजे काय? लोअर लेवलचा जो लेयर असणार आहे तो अप्पर लेवलच्या लेयरसाठी काम करणार आहे. या काम करण्याच्या प्रणालीलाच आपण इंटरफेस असं म्हणणार आहोत. देर इज एन इंटरफेस बिटवीन ईच पेअर ऑफ ॲडजसंट लेयर ॲज शोन इन अ बिलो फिगर. तर प्रत्येक दोन लेयर्सच्या मध्ये आपणाला या ठिकाणी इंटरफेस पाहायला मिळणार आहे. तर आता पाहतोय आपण या ठिकाणी सपोज कम्प्युटर ए आहे आणि उजव्या हाताला कम्प्युटर बी आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी होस्ट ए आहे डाव्या हाताला, तर उजव्या हाताला आपल्याकडे या ठिकाणी होस्ट बी आहे. तर होस्ट ए कडे 7 लेयर्स असणार आहेत आणि होस्ट बी कडे देखील 7 लेयर्स असणार आहे. होस्ट ए हा बीला डेटा पाठवू शकतोय आणि बी ही देखील ए कडे डेटा पाठवू शकतो. ओके. सो या ठिकाणी आपल्याला 2 डायरेक्शनल ॲरोज पाहायला मिळत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर एक प्रोग्राम जो आहे की जो ए होस्टवरती या ठिकाणी रन होतोय, त्याचबरोबर अनादर प्रोग्राम जो आहे की जो बी होस्टवरती रन होतोय. म्हणजेच या ठिकाणी दोन प्रोसेसेस या दोन कॉम्प्युटरवरती रन होत आहेत आणि हे दोन ॲप्लिकेशन जे आहेत ते एकमेकांना काय करतात, डेटा पाठवतात. कदाचित एकच ॲप्लिकेशन असेल की जे कम्प्युटर ए वरती पण काम करते आणि कम्प्युटर बी वरती पण काम करते. म्हणजेच आपण त्याला थोडक्यात प्रोसेस ए आणि प्रोसेस बी असं म्हणून त्याला ओळखूया. तर या ठिकाणी पहा, ज्यावेळी प्रोसेस बीच्या सहाय्याने म्हणजेच कॉम्प्युटर बीच्या सहाय्याने ज्यावेळी डेटा ए कडे येईल त्यावेळी तो सर्वप्रथम फिजिकल लेअरकडे पोहोचेल, त्याच्यानंतर तो डेटा लिंककडे पोहोचेल, त्याच्यानंतर नेटवर्क लेअरकडे पोहोचेल, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट लेअरकडे पोहोचेल, त्याच्यानंतर सेशन लेअरकडे पोहोचेल, त्याच्यानंतर प्रेझेंटेशन लेअरकडे पोहोचेल आणि मग त्याच्यानंतर फायनली ॲप्लिकेशन लेअरकडे पोहोचेल. आणि ॲप्लिकेशन लेअरकडे आल्यानंतर या कॉम्प्युटरच्या समोर बसलेला जो युजर आहे त्यानं जे ओपन केलेलं ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनमध्ये तो डेटा त्याला व्हिजिबल होणार आहे. ओके. सो तो डेटा व्हिजिबल होण्यापूर्वी तो वेगवेगळ्या स्वरूपात फॉर्मॅटमध्ये या प्रत्येक लेअरच्या सहाय्याने तो पास होत फायनली ॲप्लिकेशन लेअरकडे पोहोचतो. हे आपण ह्या डायग्रामच्या सहाय्याने या ठिकाणी पाहतोय.
तशाच पद्धतीने सपोज कम्प्युटर एने कम्प्युटर बीसाठी डेटा पाठवला तर सेम वेने या ठिकाणी काय होणार आहे, डेटा बॉटम लेअरपासून टॉप लेअरकडे पोहोचणार आहे. त्याचबरोबर आपण असाही विचार करूया की आपणाला आता कम्प्युटर ए कडून एक्झॅक्टली बीला डेटा पाठवायचा आहे, पण दोघांच्यामध्ये एक फिजिकल मीडिया आहे, बरोबर आहे. तर या फिजिकल मीडियाकडे जाण्यापूर्वी डेटा कशा पद्धतीने जातो पहा, तर ॲप्लिकेशनमध्ये निर्माण झालेला डेटा हा प्रेझेंटेशन लेअरच्या सहाय्याने पुढे तो सेशन लेअरकडे पोहोचतो. सेशन लेअरकडून तो पुढे ट्रान्सपोर्ट लेअरकडे पोहोचतो. ट्रान्सपोर्ट लेअरकडून पुढे तो नेटवर्क लेअरकडे पोहोचतो. नेटवर्क लेअरकडून तो पुढे डेटा लिंक लेअरकडे पोहोचतो आणि डेटा लिंक लेअरकडून तो फिजिकल लेअरकडे पोहोचतो. आणि फिजिकल लेअरकडे आल्यानंतर तो फिजिकल लेअर काय करतो, या ठिकाणी जोडलेली जी काही केबल आहे ती कोणत्या स्वरूपातली आहे, तर तिची फिजिकल प्रॉपर्टी समजून त्यानुसार तो डेटाचं रूपांतर आयदर 0 और 1 मध्ये करतो अथवा लाईट सिग्नलमध्ये करतो. ओके, सो मला या ठिकाणी तुम्हाला जाणून द्यायचं आहे की फिजिकल लेअरकडे ज्यावेळी डेटा येतो तो एक्झॅक्टली फिजिकल मीडियमला जोडलेला असतो आणि फिजिकल मीडियमची जी काही प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीनुसार तो डेटा फिजिकल लेअर पुढे जाऊन कन्व्हर्ट करून देतो. ओके, तर अशा पद्धतीनं होस्ट ए आणि होस्ट बी या ठिकाणी काम करणार आहेत. त्याचबरोबर आपण या डायग्राममध्ये काय पाहतोय की प्रत्येक 2 लेअरमध्ये या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, इंटरफेस पाहायला मिळणार आहे. म्हणजेच बॉटम लेअर जो असणार आहे तो कुणासाठी काम करत असणार आहे, नेहमी टॉप लेअरसाठी काम करणार असणार आहे. ओके, त्याच पद्धतीने ह्या ज्या काही लेयर्स आहेत ह्या डायरेक्टली म्हणजे हॉरिझॉन्टली देखील कम्युनिकेट होतात. म्हणजे हे लेयर्स जे आहेत ते व्हर्टिकली कम्युनिकेट होतात हे तर आपण जाणून घेतलंच, त्या पद्धतीने ते हॉरिझॉन्टली देखील या ठिकाणी कम्युनिकेट होत आहेत हे आपल्याला ह्या हॉरिझॉन्टल लाईन पाहायला मिळत असेल. ओके, म्हणजेच ॲप्लिकेशन लेअर टू ॲप्लिकेशन लेअर काय होऊ शकणार आहे, कम्युनिकेशन होणार आहे. ओके, तर याला आपण पीर टू पीर प्रोटोकॉल कम्युनिकेशन असं म्हणतो. ओके, तर आपण या ठिकाणी OSI चे जे काही 7 लेयर्स आहेत त्यांची मांडणी कशी असते आणि त्यांचं इंटरॅक्शन कसं असतं हे आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. तर वरील डायग्राममध्ये आपणाला जो पीर हा जो शब्द आला होता त्याविषयी आपण जाणून घेतोय. द ॲक्टिव्ह एलिमेंट्स प्रेझेंट इन द ईच लेअर आर नोन ॲज एंटिटीज. द एंटिटीज कॅन बी हार्डवेअर एंटिटीज और सॉफ्टवेअर एंटिटीज. तर वरील डायग्राममध्ये जे काही ॲक्टिव्ह कॉम्पोनंट्स आहेत त्याला आपण एंटिटीज म्हणतो आणि ही एंटिटी म्हणजे एकतर सॉफ्टवेअर असू शकतं किंवा एखादं हार्डवेअर असू शकतं. द एसेन्शियल कॉम्प्रोमाइजिंग द करस्पॉन्डिंग लेअर ऑन अ डिफरंट स्विचेस आर कॉल्ड ॲज पीर. सॉरी, तर या ठिकाणी स्विचेस म्हटलेलं आहे मी, तर मशीन हा शब्द आहे. द एंटिटीज comprising the corresponding layers on different machines are called as peers. म्हणजे प्रत्येक मशीनवरती जे अवेलेबल असणारे जे काही लेयर्स आहेत त्या प्रत्येक लेयरला आपण एक पीर म्हणून ओळखू शकतो. ओके, द कम्युनिकेशन ॲक्च्युली टेक्स प्लेस बिटवीन द पेयर्स युझिंग द प्रोटोकॉल. तर या ठिकाणी जे काही पीर्स आहेत म्हणजे एक्झॅक्टली एक जो लेयर आहे त्याला आपण पीर म्हणतो आणि हे पीर टू पीरमध्ये कम्युनिकेशन होतं हे आपण डायग्रामच्या सहाय्याने पाहिलेलं आहे. द डॉटेड लाईन्स इन द प्रिव्हियस डायग्राम शोज द व्हर्च्युअल कम्युनिकेशन अँड फिजिकल कम्युनिकेशन इज शोन बाय द सॉलिड लाईन. तर मगाची डायग्राम आपण पुन्हा पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ज्या ठिकाणी डॉटेड लाईन्स आहेत की जे व्हर्च्युअल कम्युनिकेशन दाखवणार आहेत तर सॉलिड लाईन हे काय दाखवणार आहेत, ॲक्च्युली फिजिकल कम्युनिकेशन दाखवणार आहेत, ते आपण पाहणारच आहोत. विदिन अ सिंगल मशीन ईच लेअर युजेस द सर्व्हिसेस ऑफ द लेअर्स जस्ट बिलो इट. तर अप्पर लेअर हा नेहमी बॉटम लेअरच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या नेहमी वापरत असतो. हाऊएव्हर बिटवीन टू मशीन्स ए अँड बी layers X on machine A will communicate with layer X on machine B. This communication is based on some mutually agreed rules called the protocol. तर या ठिकाणी आपण जे मगाशी जाणून घेतलेला आहे तोच मुद्दा आहे की या ठिकाणी आपणाला लेअर टू लेअर कम्युनिकेशन होतं आणि हे लेअर टू लेअर कम्युनिकेशन कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे या संदर्भात एक ठराविक रूल आहे. तर त्या रूलला आपण काय म्हणतो, प्रोटोकॉल असं म्हणतो.
The processes on each machine which communicate at given layer are called as peer-to-peer processes. तर प्रत्येक मशीनवरती ओपन झालेला जो काही सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे त्याला आपण प्रोसेस असं म्हणतो आणि हा जो काही प्रोसेस आहे हा प्रत्येक मशीनवरती अवेलेबल असतो म्हणून त्याला आपण पीर टू पीर प्रोसेसेस असं म्हणतो. तर आता आपण पुन्हा डायग्रामकडे वळतोय की ज्याच्यामध्ये आपण डॉटेड लाईन्स पाहतोय की जे आपल्याला व्हर्च्युअल कम्युनिकेशन दाखवत आहेत आणि ज्या सॉलिड लाईन्स आहेत की ज्या आपल्याला काय दाखवत आहेत फिजिकल किंवा डायरेक्ट कम्युनिकेशन आपल्याला या ठिकाणी दाखवता आहेत. ओके. आणि हेही देखील आपण जाणून घेतलेलं आहे की टॉप लेअर हा नेहमी बॉटम लेअरपासून काय करत असतो सेवा प्राप्त करून घेत असतो. आणि या ठिकाणी जो प्रत्येक लेअर आहे त्याला आपण पीर असं म्हणणार आहोत आणि या ठिकाणी जे काही प्रोसेसच्या अंडर असणाऱ्या ज्या पीर्स आहेत त्याला आपण पीर टू पीर प्रोसेसेस असं म्हणणार आहोत. तर मित्रांनो मी आशा करतो की या ठिकाणी आपणाला OSI मॉडेल म्हणजेच काय त्याच पद्धतीनं OSI लेअर्ड स्ट्रक्चर कशा पद्धतीनं मांडलेलं आहे हे देखील आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मी आशा करतो की तुम्हाला निश्चित हा भाग समजला असेल. जर तुम्हाला काही अधिक जाणून घ्यायचं असेल तर मला निश्चित कमेंट करा. मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.